कुर्ल्यातील त्या घटनास्थळी आहोत। आपण पाहू शकतो की कुर्ला वेस्ट स्टेशन परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। जी बस समोर आपण पाहतो ही याच बसने काही वेळापूर्वी काही वाहनांना धडक दिली होती व काही जण चिरलं देखील होतं। आतापैकी 3 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 2 जणांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे तर एकाचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झालेला आहे व तसेच 25 जण सध्या जखमी आहे आणि जखमींवरती सध्या बाबा रुग्णालयात उपचार सुरू आहे। आपण पाहू शकतो की ही जी कमान दिसते या कमानाच्या आतमध्ये ही बेस्टची बस आहे, ती बेस्टची बस घुसली होती व या बेस्टच्या बसने आपण पाहू शकतो की याच रस्त्यावरती येताना अनेक जणांना चिरलं देखील आहे व काही वाहनांना धडक देखील दिलेला आहे। त्यामुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चक्क पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। आपण आपल्या दृश्यामध्ये पाहू शकतो की नागरिक देखील रस्त्यावरती उतरलेला आहे। नागरिकांमध्ये देखील असंतोषतेची जी लाट आहे ती वाढ आहे ती सध्या पसरलेली आहे व तसेच नागरिक देखील रोष व्यक्त करत आहे। आपण घटनास्थळी पाहू शकतो की क्रेनच्या सहाय्याने सध्या ज्या बसला सध्या बाहेर काढण्यात आता पोलीस प्रशासन यश आलेलं आहे व मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व सरते शेवटी ही बस आहे ही बस आता बाहेर काढलेली आहे व पोलीस प्रशासनाकडून 3 तासाच्या अथक प्रयत्नाच्या अनुषंगानंतर ही बस सध्या बाहेर काढलेली आहे। आपण पाहू शकतो की बसची जी काच आहे ही काच फुटलेली आहे। अशा प्रकारे आपण अंदाज घेऊ शकतो की अशा मोठ्या प्रमाणात हा जो अपघात झालेला आहे व मागून देखील या बसला क्रेन लावण्यात आलेला आहे व क्रेनच्या सहाय्याने सध्या ही बस आता पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येत आहे व तसेच जे वाहन चालक आहे त्यांना देखील सध्या आता ताब्यात घेतलेला आहे। आपण हे पाहू शकतो। कॅमेरा पर्सन जितेंद्रसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।